मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं राजकारण आता बदलतंय. उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड स्वरूपामध्ये आक्रमक. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंचा जलवा आता सध्या पाहायला मिळतोय. मुंबईतून शिंदेसेनेसाठी सर्वात मोठी धोकादायक बातमी. शिंदेसेनेचे आमदार आता पळायला लागले. मित्रांनो नेमकं काय बातमी? भाजपात होणार विलीन. या मोठ्या नेत्यांचं अख्खी शिंदेसेना भाजपात विलीन होण्याच्या मार्गावरती. नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे? शिंदेंना राजकारणातून बाजूला सारण्याचा भाजपचा प्रयत्न पूर्ण होणार का? बघूया सविस्तर या घडीची मोठी बातमी. संजय राऊत यांनी शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवलं आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उघड्यावरती पाडण्याचं त्यांनी पूर्णपणे काम केलंय. निवडणूक आयोगाला हाताशी धरून आणि ईडीला हाताशी धरून भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंच्या तमाम नेत्यांना पूर्णपणे वेठीस धरण्याचा प्रयत्न केला, परंतु संजय राऊत मात्र भाजपच्या कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. नव्हे एकनाथ शिंदेंनी फोन करून देखील उद्धव ठाकरेंचा हा कडवट शिवसैनिक, शिवसेना प्रमुखांचा हा कडवट शिवसैनिक म्हणाला की मी माझं बघून घेईल. मला जरी जेलमध्ये जावं लागलं तरी देखील मी अमित शहांची मदत घेणार नाही, तुमची मदत घेणार नाही, असं रोखठोक वक्तव्य एकनाथ शिंदेंना त्यांनी सुनावलं होतं. आणि अशातच आता संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला आता खूप मोठा धक्का बसणार आहे. इकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोलणी चालू असून पडद्याच्या पाठीमागे दोन्ही भावांच्या खूप मोठ्या हालचाली चालू आहेत. नात्यापासून ते पक्षापर्यंत दोन्ही प्रकारे कसं एकत्र येता येईल या प्रकारच्या बाजू मांडण्याचा सध्या प्रयत्न ठाकरे बंधू करत आहेत. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या गोष्टी काही नवीन नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. दोन भावांना एकत्र यायचं असेल तर तुमचं आमचं काय, दोन्ही भाऊ एकत्र येतीलच, असं त्यांनी रोखठोक वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन राजकीय भूकंप घडणार असल्याचं सांगितलंय. परंतु इकडे मात्र शिंदेगडाचे आमदार आता मात्र खूप मोठ्या संकटात सापडल्याचं आपल्याला दिसू लागलंय. कारण की कोणत्याही प्रकारची गरज जर लागली तर राज ठाकरेंना मदतीला घेऊन त्यांच्या शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंची मदत घेता येत होती. परंतु आता मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर पुन्हा मात्र आपणाला कुठेही जाता येणार नाही. तिकडे भाजपा शिंदे सेनेला संपवण्याचा प्रयत्न करते तर इकडे उद्धव ठाकरे शिंदेच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालायत. मग आता इकडे आर तिकडे वीर अशी गत शिंदेच्या फुटलेल्या आमदारांची, खासदारांची आणि नेत्यांची झाल्याचं पुन्हा एकदा समोर दिसतंय. मित्रांनो, याचवरून राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपला आणि शिंदेगडाला दोघांना कोंडीत पकडण्यासाठी मोठा प्रयत्न करते. आणि याचं सर्वात मूर्तिवंत उदाहरण म्हणजे ठाकरे बंधूंची युती. मुंबई महापालिकेसह नाशिक, पुणे तसेच संभाजीनगर यासह महत्त्वाच्या महापालिकांसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आल्यानंतर भाजपला मात्र जड जाणार आहे. त्याच्यापेक्षा जड जाणारे ते शिंदे सेनेला. कारण की ठाकरेंशी हातमिळवणी आता त्यांना करता येत नाही आणि ते राज ठाकरेंशी देखील हातमिळवणी करता येत नाही. यामुळेच दोन्ही बंधूंची युती होऊ नये यासाठी शिंदे सेनेकडून मोठमोठे प्रयत्न चालू केल्याचं सध्या आपल्याला दिसतंय. याचवेळी उदय सामंत यांच्यासह शिंदेगडातील बहुतांश आमदार, त्यामध्ये तानाजी सावंत असतील, त्यानंतर अब्दुल सत्तार असतील, संजय शिरसाट असतील, भरत गोगावले असतील, यासह मातब्बर नेते आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवरती त्यांच्यावरती प्रचंड नाराज असल्याचं आपल्याला जाणवत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ते एकनाथ शिंदेंची भेट देखील घेत नाहीत. यामुळे सर्व काही शिंदेगडात अलबेल आहे असं नाही. अंतर्गत वाद लवकरच चव्हाट्यावर येईल असंही सध्या बोललं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कुणीकडे जाईल हे आता सांगता येत नसलं तरी देखील उद्धव ठाकरेंची बाजू मजबूत आणि तेवढीच भक्कम असल्याचं पुन्हा एकदा दिसू लागलंय. मित्रांनो, या सर्वांच्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पाठीमागे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचं दिसतंय. कारण की भाजपला महाराष्ट्रात गेली 30 वर्षामध्ये वाढवण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलंय आणि साथ दिली ती उद्धव ठाकरेंनी. आणि तीच भाजप आता उद्धव ठाकरेंना, त्यांच्या शिवसेनेला, त्यांच्या नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करते. यामुळे सध्या उद्धव ठाकरेंचे नेते भडकले आहेत, प्रचंड संतापले आहेत, आक्रमक शिंदे सेनेशी लढत आहेत. मित्रांनो, आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत पुरून उरतील असं सध्या संजय राऊत यांनी म्हटलंय. त्याचवेळी भाजपा देखील सध्या बॅकफूटवरती गेल्याचं चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळतंय. आगामी काळामध्ये दोन्ही पक्षांना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे खूप मोठ्या प्रमाणात जोरदार धक्का देतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. आपणास काय वाटतंय याबद्दल? महाराष्ट्राचं राजकारण बदलत आहे, ठाकरे बंधू एकत्र होत आहेत, त्यामुळे शिंदे भाजपचे आमदार खवळले आहेत, हे उचित आहे का? आपल्या प्रतिक्रिया द्या.